तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता? मग एस-आय-पी, एस-टी-पी आणि एस-डब्ल्यू-पी हे शब्द नक्कीच माहिती असायला हवेत. मग प्रश्न आहे, एस-आय-पी म्हणजे पैसे गुंतवणे, एस-टी-पी म्हणजे काय आणि एस-डब्ल्यू-पी म्हणजे पैसे काढणे. चला तर मग 2-3 मिनिटांमध्ये आपण उदाहरणासह समजून घेऊया. एस-आय-पी म्हणजे काय? तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे सर्वात आधी एस-आय-पी ही ठराविक रक्कम नियमित अंतराने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याची पद्धत. जर उदाहरण आपल्याला पाहायचं झालं तर दर महिन्याला तुम्ही 5,000 गुंतवण्याचे ठरवले आणि दर महिन्याला ती 5,000ची एस-आय-पी ठराविक दिवशी तुमच्या अकाउंटवरून डेबिट होते. याचा मुख्य फायदा म्हणजे नियमित गुंतवणुकीची शिस्त निर्माण होते. म्हणजेच काय होते? कमवा, बचत करा आणि नियमित गुंतवणूक करा. आता एस-टी-पी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आता समजा तुमच्याकडे एकदम 5,00,000 रुपये उपलब्ध आहेत, पण ती संपूर्ण रक्कम एकाच वेळी एखाद्या इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंटमधून टाकण्याऐवजी तुम्ही तुमच्या उद्दिष्टानुसार, रिस्क प्रोफाईलनुसार गुंतवणूक हळूहळू एका म्युच्युअल फंडच्या स्कीममधून तुम्ही दुसऱ्या म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये पर्याय वापरत असाल. यालाच एस-टी-पी म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एस-टी-पी म्हणजे एका म्युच्युअल फंडच्या स्कीममधून दुसऱ्या म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये पैसे ट्रान्सफर करणे. मग लक्षात ठेवा, एस-आय-पीमध्ये मार्केट रिस्क संपत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आता राहिला प्रश्न एस-डब्ल्यू-पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. हा तिसरा शब्द आहे. एस-डब्ल्यू-पी म्हणजे समजा तुमच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये मोठा कॉर्पस तयार झाला आहे आणि तुम्हाला त्यातून नियमित अंतराने काही रक्कम काढायची आहे. तुम्हाला काही रकमेची गरज आहे. उदाहरण आपण पाहू शकतो, दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये खर्चासाठी काढायचे आहेत. हा पर्याय आपण निवडला. यालाच एस-डब्ल्यू-पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणतो. म्हणजे काय? तर एस-डब्ल्यू-पी म्युच्युअल फंडमधून नियमित पद्धतीने आपण पैसे काढणे. याचा उपयोग काही गुंतवणूकदार त्यांचा कॅश फ्लो आणि त्यांच्या गरजेकरता ते करत असतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एस-आय-पी नियमित गुंतवणूक शिकवते तुम्हाला. एस-टी-पी हे तुम्हाला स्कीममधून दुसऱ्या स्कीममध्ये पैसे ट्रान्सफर करता येते आणि एस-डब्ल्यू-पी नियमित अंतराने विड्रॉल करता येते. म्हणजेच काय की एस-आय-पी पैसे गुंतवणूक करण्याची शिस्त लावते, एस-टी-पी गुंतवणुकीचे नियोजित ट्रान्सफर करण्याचं शिकवते आणि एस-डब्ल्यू-पी गुंतवणुकीतून कॅश फ्लो घेण्याची एक पद्धत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय मोठा मुद्दा तो म्हणजे एस-आय-पी, एस-टी-पी किंवा एस-डब्ल्यू-पी की यापैकी कोणताही पर्याय सर्वांसाठी योग्य असेल असे नाही. तुमची फायनान्शियल गोल, टाईम होरायझन, कॅश फ्लो, गरज आणि तुमची रिस्क प्रोफाईल समजून घेणं आणि निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मागील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी नाही. मी बालाजी, ॲम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला सांगतो, एस-आय-पी, एस-डब्ल्यू-पी यापैकी कोणता पर्याय तुम्ही कधी वापरायचा हे उदाहरणासह समजून घ्यायचं असेल तर एस-आय-पी, एस-टी-पी आणि एस-डब्ल्यू-पी असं मला DM करा. अशाच फायनान्शियल एज्युकेशन तुम्हाला माहिती हवी असेल तर रिच माइंड रिसेट या यूट्यूब मंचाला आणि या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. शिका, समजा, मग गुंतवणुकीचा निर्णय घ्या.